सकाळपासून दरवाजा उघडून उघडून जीव मेटाकुटीला आला. सारखा सारखा दरवाजा उघडण्यापेक्षा हे लोक दरवाजा काढूनच नाही ठेवत. कोण पाहिजे? बघाराम, तू इकडे काम करतोस? होय बाईसाहेब. तुझे साहेब आहेत का घरात? आहेत ना, पण तुम्हाला जे काही विचारायचं ते बाईसाहेबांना विचारा. या. बाईसाहेब नको का? मी असं करते, मी नंतर येते. हा, कोण आहे? बाईसाहेब, मी तुम्हाला म्हटलं नव्हतं, माझ्या नवीन बाईसाहेब. नमस्कार. बाईसाहेब, तुम्हाला जे काही विचारायचं ते विचारा आणि काय ते स्पष्ट सांगून टाका. आपल्याला मस्का लावायला वेळ नाही. मी मस्का आणायला जातोय. या ना, आत या. बघारामची चौकशी करायला आलात ना? हो, त्याचं काय आहे, आम्हाला नोकराची खूप गरज आहे. माझे मिस्टर तर 1-2 दिवसात येणार आहेत ना अमेरिकेहून परत. अमेरिकेत असतात तुमचे मिस्टर? हो, आता आम्ही इथे सेटल होणार आहोत. काय नाव तुमच्या मिस्टरांचं? संजू फडके. अय्या, अहो हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. याच नावाचे यांचे एक मित्र अमेरिकेत असतात. हो का? हो. बरं, काय घेणार तुम्ही? साडी. कॉफी चालेल ना, पण कशाला उगीच, मी नंतर येईन ना परत. अहो असं कसं, आज पहिल्यांदा येताय तुम्ही आमच्याकडे. तुम्ही बसा ना, मी आलेच कॉफी घेऊन. बर. कुठून ती साडी घ्यायची तुरपुती झाली मला देव जाणे. काय रे, काय झालं? काय झालं काय? ते सगळ्या साडीने घोटाळा करून ठेवलाय. काय झालं? ते बिजूला पण मी नाही त्या थापा मारून ठेवलाय, तुला माहितीये? आणि मजा म्हणजे ती साडी मी चुकून घरी घेऊन आलोय. आता बोल. अरे देशील रे परत? काय देशील? ती रश्मी साडी नेसून बसली आहे, सोडायला तयार नाही. आणि त्या बाईला मी प्रॉमिस करून ठेवलं की 5 वाजता तुला साडी आणून देतो. 5 तर केव्हाच वाजून गेले. काय 5 वाजून गेले? 5 वाजून गेले? अरे बापरे, ती बिचारी माझी वाट बघत बसली असेल तिकडे. काय संजय, काय? माझं एक काम करशील? काय? तुझं काम नको बाबा, माझी वाट लागते. प्लीज नको. प्लीज. बारकस. काय? नाही, शीतल स्टोअर्स आहे ना, शीतल स्टोअर्स, तिकडे जरा जा ना. कशाला? तिला एक निरोप दे ना. कसला? नाही, तिला सांग की साडी काय परत देऊ शकत नाही, पण साडीचे पैसे देतो ना. हे घे साडीचे पैसे. ते सगळं ठीक आहे, पण तिला ओळखणार कसं? न ओळखायला काय झालं त्यात? का? तिकडे वाट बघत असलेली लाखात उठून दिसणारी अशी मुलगी दिसेल की तिच्या भोवती म्हणत फिरायचं. काय? जायंट व्हील, जायंट व्हील, जायंट व्हील, जायंट व्हील. लोक ब्लॅक वाला समजून माझे जॉईंट ढिले करतील. असं नाही, जा ना. अरे पण जाणं जॉईंट व्हील मध्ये बसून मजा करा तुम्ही. रेखा, तू संजू, तू इकडे काय करतेस? मी ते पण तू इथे काय करतोयस? म्हणजे काय, हा माझ्या मित्राचा बंगला आहे. पण तू अमेरिकेहून केव्हा आलास? आज सकाळी. आज सकाळी? मला फोन का नाही केलं? त्याचं काय झालं, अचानक येऊन तुला आश्चर्याचा गोड धक्का द्यावा असं मला वाटलं. हो ना, तसा मला धक्का बसलेलाच आहे तुला इथे पाहून. त्याचं काय झालं, एअरपोर्ट वरनं येत होतो, तो वाटेत मित्राचं घर दिसलं, म्हटलं जाऊन भेटूया, आणि अडकलो ना. कशात? एका नाजूक लपड्यात. हो का? तसं काही समजू नको, माझं लपडं नाही, मित्राचं. मित्राचं? कसलं रे? इथं नको, आपण बाहेर जाऊ. चल. बाहेर नाही, इथंच सांग. अगं काय झालं, माझ्या मित्राचं बायको बरोबर कडाक्याचं भांडण झालं. अगदी घसटपोटा, आपलं घटस्फोटापर्यंत पाळी आली होती. मी आलो आणि सावरलं म्हणून, नाहीतर तू इकडे कशाला आली? पण मी ते बघाराम विषयी चौकशी करायला आले होते. का? म्हटलं तू एवढा 4 दिवसांनी येणार, घरात ते खरं नोकर असलेला बरा, नाही ते सगळी बारीक सारीक कामं तुलाच करावी लागतील, हो की नाही? तू माझी एवढी काळजी घेते? असू दे, पण तुला कुठे त्याची कदर आहे? सकाळी आलास, साधा फोन सुद्धा केला नाहीस मला. तुला ना बायकोपेक्षा मित्र जास्त प्रिय. नाही, असं नाही. रुसू नको, माझं कबूतर. तुम्हाला काही लाज शरम? परक्या स्त्रीच्या अंगावर हात टाकता? परकी स्त्री? नाही, मी यांची नाही. कसं, मी यांच्या बायकोला चांगलं ओळखते. तुम्ही मला ओळखता? तुम्हाला नाही हो, यांच्या बायकोला, रोजीला. काय? रोजी कुठे गेला? हे काय खाली कार्पेट? काय रे, ही रोजी कोण? हे खोट आहे. खोट आहे? तुमचं लग्न झालेलं नाही? नाही. झाले तर हिच्याशी झालंय. हिच्याशी? मग रोजीशी काय केलं?
कुठल्या रोजीशी लग्न केलंस? माझं लग्न झालेलं नाही अजून. लग्न झालेलं नाही. नाही. मग अमर अकबर कसे आले? असेच आले. नाही आली. अहो यांना 2 मुलं आहेत रोजीपासून. अय्या, बुवा. 2 मुलं? हे सगळं खोटं आहे. खोटे मिस्टर अँथनी गोन्साल्विस. अँथनी गोन्साल्विस? अरे संजू काय ऐकते मी हे? काहीतरी आता काय दाखल बसली तुझी? यांची दाखल निघेपर्यंत मी बघते कोण आलंय ते. मी काय म्हणतो रोजी रोजी नाही. रेखा हे सगळं खोटं आहे. माझ्यावर विश्वास ठेव. मग ही रोजी कोण? मला अजून एक पण मूल झालेलं नाही आणि तिला 2 मुलं कशी झाली? कमाल आहे नाही. हे सगळं खोटं आहे. अगदी तुझ्या गळ्या शपथ. अँथनीने माझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगितले की यापुढे तो कोणत्याही दुसऱ्या बाईकडे वाकड्या नजरेनं पाहणार नाही. हो. मग त्यांनी तुमची खोटी शपथ घेतली. म्हणजे तिकडे तुमच्या गळ्याची शपथ घेतली आणि इकडे दुसऱ्याच बाईच्या गळ्यात हात घातलाय. म्हणजे तो परत इथे आला की काय? हो, चला दाखवते. खरंच तू असं केलं संजू? खरंच ना? माझ्या गळ्याची हा बघा, हा तुमचा नवरा आणि हीच ती बाई. ही बाई काय रे? आता ही बाई कोण? कोण का तू? कोण ग तू काय विचारता? ही रोजी, ही यांची बायको. ही अँथनी गोन्साल्विसची बायको आहे. म्हणजेच तुमची. नाही, मी अँथनी गोन्साल्विस नाहीच आहे. खोटं बोलता? माझ्याशी खोटं बोलता? मी तुम्हाला तार करून इथे बोलावून घेतलं होतं की नाही? हो पण अच्छा, म्हणून तू इथे आधी आलास काय? संजू, रेखा, तुम्ही सगळ्यांच्या देखत तुमच्या बायकोचं नाव रोजी असं सांगितलं होतं की नाही? हो. तुमच्या मुलांची नावं अमर अकबर आहेत की नाही नाही? हो, ती मला नाईलाजाने ठेवावी लागली. काय? रेखा, मी ऐकून एक शब्द बोलू नकोस. अशा अजून किती बायका आहेत तुझ्या? मला एकच बायको आहे का? तूच आणि एकंदर किती मुलं आहेत? एक पण मुलगा नाही का? दगाबाज, बाहेर केली. अँथनी गोन्साल्विस कुठचा? मी अँथनी गोन्साल्विस नाहीये. आता तुम्हाला कसं पटवून देऊ कळत नाही. हा, बघा ना. इकडे ये. मी तेच करणार होतो. सांग हे कोण आहे? बघा ना, खरं सांगायचं. खरं सांगायचं. हो, अगदी खरं. एकदम खरं. अरे सांग ना, हे कोण आहे? हे ना अँथनी गोन्साल्विस. काय मिस्टर अँथनी गोन्साल्विस? आता काय म्हणणं आहे तुमचं? अगं मी खरंच अँथनी गोन्साल्विस नाहीये. तुझी खात्री कशी पटवून देऊ? हे रोजी तू बघत का बसलीस? तू सांग ना, मी तुझा नवरा नाही म्हणून. यू शट अप. यू डोंट टॉक टू मी. अरे. युअर नंबर 1 420. अरे पण तुझी लायकी तरी आहे का माझा नवरा व्हायची? हा? थांब, तुला संजू, तू असं का केलं? नाही गं. मी काय पाप अहो, केलं मी होतं? खरंच- का फसवलंस मला? हॅलो एव्हरीबॉडी. कॅप्टन, आता तुझी खात्री पटेल. इकडे कॅप्टन साहेब, अगदी वेळेवर आलात. तुम्ही तरी सांगा, मी कोण आहे ते सांगा. हे ब्रह्मदेव. कमाल आहे या माणसाची. कमाल नाही तर काय? दूर हो माझ्यापासून. तू एक नंबरचा भामटा आणि अव्वल दर्जाचा बदमाश आहे. तू वेगवेगळे नावं धारण करून बायकांना फसवतोस. मी नाही. तरी माझे पप्पा मला सांगत काय होते, सांगणार? या माणसाशी लग्न करू नकोस म्हणून. Anthony, come on, come with me. Where? Inside. No, Rosie, no. What? No. आत आणखीन एक अँथनी गोन्साल्विस पैदा झालाय. चल त्याला धडा शिकूया. नको, ती लोक मला मारून टाकतील आणि मी मेलो तर तू विधवा होशील. आणि तू आत आला नाहीस तर मला 2 अँथनी गोन्साल्विसची बायको व्हावं लागेल. तू आत येतोस की घेऊ तुझ्याशी डिवोर्स? नको, मी येतो. Oh Jesus, save me. चल. तिकडे नाही, इकडे. चल, बकरो मार खाऊ बघ, चल. तू आलास. नका तुम्हाला किचन मध्ये घेऊन जाणार, माझी धुलाई खाणार, माझ्या तोंडाला पीठ फासणार. आम्ही काही करणार नाही. तू एवढंच सांग, आपल्या दोघांमधला अँथनी गोन्साल्विस कोण आहे? अरे सांग ना, सांग. रडतोस कशाला? सांग सांग ना. ना. अँथनी गोन्साल्विस. हाय. नाही बाबा. अरे मी अँथनी गोन्साल्विस. अरे मग तू कोण? मी कोण पण असेल रे, पण मी अँथनी गोन्साल्विस नाही रे. वेड्याचा झटका आला होता. नका मारू रे माझ्या बापा. काय सगळ्यांची? अहो, काय झालं? हे सगळं या बाईमुळे झालं. कोणी? कोणाच ठाऊक कोण आहे, पण ही घरात शिरल्यापासून घराचा नुसता मासळी बाजार झालाय. काय का? कोण आहेस तू? तुम्ही हिला ओळखता? सेल्स गर्ल आहे. सेल्स गर्ल? सेल्स गर्ल. तुला मी सांगितलं नव्हतं, साडीच्या दुकानातून सेल्स गर्लचा मला फोन आला होता, साडी परत करा म्हणून. तीच. हो. साडी परत न्यायला आली. साडी परत न्यायला आलात ना हो तुम्ही? हो नाही. राजू, तू सकाळी ज्या बाईबद्दल बोलत हीच बाई काय?
हो. हो अरे ही माझी बायको आहे. छे, या मिसेस फडके यांचा मित्र आहे ना संजू फडके, त्याची बायको. करेक्ट, मिस संजू फडके. काय ते काहीतरी काय उगाच बोलतोस? हा. रोजी तुझी बायको आहे रोजी अँटनी गोन्साल्विसची बायको आहे. आणि तू अँथनी गोन्साल्विस आहेस. मी अँटनी गोन्साल्विस नाही आहे, हा अँटनी गोन्साल्विस आहे. काय रे? मी अँथनी गोन्साल्विस राजू प्लीज हे नाटक थांबव, नाहीतर माझ्या संसाराचा बट्ट्याबळ होईल. प्लीज. नाटक? कसलं नाटक? ऐकायचं तुला? हा. ऐक, काल रात्री मी या बाई बरोबर होतो. म्हणजे तुम्ही चक्क माझ्याशी खोटं बोललात? बोलावंच लागलं. पण का? का म्हणजे काय? तू संशय घेतला असतास माझा. काल रात्रभर मी या बाई बरोबर जायंट व्हील मध्ये अडकलो होतो, हे तुला सांगितलं असतं खरं वाटलं असतं? तू नाना प्रकारचे संशय घेतले असतेस, मला हैराण केलं असतंस. म्हणून मला तुला सांगावं लागलं की माझ्या बरोबर अँथनी गोन्साल्विस नावाचा मित्र होता. हा हा. आता मला काय माहित, माझ्या स्टेनोच्या अँथनीचं आडनाव गोन्साल्विसच असेल. स्टेनो? कोण स्टेनो? ही माझी स्टेनो, रोजी. ही तुमची स्टेनो? अहो पण ही तर किती सुंदर आहे. आणि तुम्ही मला झालं? सांगितलं? झालं? संशय घेतलाच ना, म्हणून तुला मी काय सांगत नाही. मधल्यामध्ये संजूचे वांदे झाले. संजू? आता ही कोण संजू? ही कोण संजू? ही संजू नाही, हा हा. हा. हो मी संजू फडके. ह्याची थाप पचावी म्हणून मला अँटनी गोन्साल्विस बनावं लागलं. अरे मग हे सगळं तुम्हाला आधी का नाही सांगितलंस? मग मगापासून घसा करडून काय सांगत होतो? हेच सांगत होतो ना. पण तुम्हा बायकांचा आम्हा नवऱ्यांवर विश्वास असेल तर. अरे या बायकांची हीच तर शोकांतिक आहे. आम्हा पुरुषावर कधी विश्वासच नसतो यांचा. आणि तुम्ही पुरुष विश्वासपात्र नसता ही तुमची शोकांतिका आहे. अगदी बरोबर हा, बरं, कळलं 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 कळलं. झालं गेलं विसरून जा. काय मिस्टर अँथनी गोन्साल्विस, वी आर व्हेरी सॉरी. काय आमच्यामुळे उगाचच तुम्हाला मार पडला. आमचा अंड्यानी पीठ फुकट गेलं. जाऊ दे. नेव नेव फुकट गेला नाही मी एक चांगला धडा शिकला. यापुढे दुसऱ्या बाईच्या कॉलेज घुसणार नाही. नशीब लवकर कळलं. हे तर राव ग. राजन काय? सॉरी, मी उगीच तुमचा संशय घेतला. काय उगाच सॉरी म्हंटल ना. बरं, जाऊ दे. पण तुम्ही तरी असे कसे हो? दिसेल त्या बाईकडे वळून वळून बघत असता. आम्ही बघतो, हा. ही आमची चूक हा. आहे. पण दोष तुमचा. मग आता बायका सुंदर दिसायला लागल्यावर त्यांच्याकडे बघायचं सोडून काय म्युन्सिपाल्टीच्या गार्डनकडे बघू? चुकून म्युन्सिपाल्टीच्या गाड्या चांगल्या दिसल्या तर. हा. नाही, म्हणजे आम्ही जरी दुसऱ्या बायकांकडे बघत असलो हा. तरी शेवटी आमचं खरं प्रेम आमच्या बायकोवरच आहे. सरळ उभे राहा. करेक्ट सांगतो बघो डार्लिंग, आय लव्ह यू सो मच. अँथनी डार्लिंग, प्लीज फॉरगिव्ह मी. राग आय लव्ह यू रेखा. संजू, आय लव्ह यू. आय एम व्हेरी सॉरी. मला माफ कर ना प्लीज. साहेब बाई असेल तर साहेब घरात नाहीत म्हणून सांग. काय रे? साहेब मला पण माफ करा, मी गावी चाललो. कशाला? मला पण बायकोला सांगायचंय काय सांगायचंय? आय लव्ह यू. काय झालं रे? साहेब गिअर बॉक्स बिघडलाय, उद्या सकाळपर्यंत सुरू होणार नाही. सकाळी सुरू झाल्यानंतर या. हा, मी चहा करून ठेवतो.